जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे का माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। मंडळी, आपली डेली ब्लॉग काही येत नाही, आपल्याकडे थोडा कॉन्फिडन्स अजून येत नाही। सो आता आज आपण चालले मुंबईला उल्हासनगरला परत माल टाकायला आपल्या दुकानासाठी। बघूया आजचा ब्लॉग कसा होतो, परत स्टार्ट करतोय, चला। नवीन ड्रेस घातला नाही आज, कसा वाटतो? आमचे आज मेंबर वाढले आहेत। आज आमच्यासोबत मुंबईला मम्मी आहे, ट्रेन आली, चला। तर मंडळी, आता आपण फायनली विठ्ठलवाडीला पोहोचलोय। आता आपण इथे चॉकलेटची ऑर्डर देऊया, आपले नेहमीचे जे आपले होलसेलर आहेत त्यांना ऑर्डर देऊया ट्रान्सपोर्ट करून। त्यानंतर आपण डायरेक्ट दादरला जाणार आहोत शॉपिंगसाठी, कारण आज जीत पण आला आणि मम्मी पण आले, सुट्टी काढून हे लोक आले, त्यामुळे थोडं फिरणं आणि शॉपिंग आमची आज होईल। सो आजचा ब्लॉग कसा होतो बघूया। काय माझे काय डेलीचे ब्लॉग पडत नाहीत, पण काय आपल्याला तेवढा अजून कॉन्फिडन्स आलेला नाही की आपण 4 चौघातून आपला चांगला ब्लॉग करू। कॉन्फिडन्स तुम्ही सपोर्ट कराल तेव्हा तो मला कॉन्फिडन्स अजून वाढेल। बाकीचे क्रिएटर फुल टाइम क्रिएटर करून पैसे कमवतात, आपल्याला तेवढं जमत नाही आणि तेवढं आपलं जजमेंट नाही आणखी कॉन्फिडन्स नाहीच आहे म्हणा। सो आपण प्रयत्न करतोय, बघूया पुढे कसं होतं, चला। तर मंडळी, नेहमीप्रमाणे आपण आलो की फ्रेश होतो, फ्रेश झालो की नाश्ता चहा करतो आणि आपण आपल्या अड्ड्यावर पोचतो। अड्ड्यामध्ये आपण एका ठिकाणी बसतो, कारण दुकानं उघडायला जवळजवळ 11-12 वाजता दुकानं उघडतात आणि 2 ते 3 तास आहेत। 2 ते 3 तास कुठे बसायचं? आपल्या इथे स्टेशन जवळ थोडीशी जागा आहे, तिथे आम्ही बसतो। आता बघूया ब्लॉग मध्ये काय बोलतात अजून काय मला एवढं माहीत नाही, पण जेवढं मला येतं आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। कारण आपला पण क्रिएटर व्हायचं आहे, यूट्यूबर व्हायचं आहे, म्हणजे आपलं बरंचसं म्हणण्यापेक्षा काहीतरी त्यातलं माहिती आहे। दुसऱ्या चॅनलवर माझं बघाल, त्या चॅनलवर बरेचसे काय माझे व्हिडिओ आहेत, कॉमेडी व्हिडिओ आहेत आणि ब्लॉगिंगसाठी मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय। सो बघूया काय आपल्याला जमतंय काय, त्यातलं काय जमते काय म्हणण्यापेक्षा जमायलाच पाहिजे, त्यातलं केल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही। प्रयत्न केले की सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात। बघूया आपण आज यांना आज सुट्टी आहे, सुट्टी म्हणजे साडीला दांडी मारून इथं आलेत फिरायला। काहीतरी बोल, हसू नकोस। काय नाही म्हणजे आता आलो तर म्हणतात दादाला जायचं, दादाचं मार्केट 10 वाजता उघडतो। दादाचं नाही, दादरचं मार्केट 10 वाजता उघडतो। पण आता असं म्हणतं की आता जरा 5 मिनिटं थांबूया आणि 5 मिनिटं थांबून म्हटलं ऑर्डर कोण येणार? हे 11 वाजता दुकान इथं उघडतात। 11 तास थांबून जरा। तर मंडळी, आता आपल्याला जवळजवळ 2 ते 3 तास वेटिंग करायचं आहे, थांबायचं आहे आणि आपण थोड्या गप्पा गोष्टी मारूया, बघूया। कारण 3 तास जाण्यासाठी खूप टाईम आहे आपल्याला, थोड्याशा गप्पा मारूया। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। आपण आता फुल मनावर घेतलेलं आहे की आपण पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग म्हणा, तो कॉन्फिडन्स आपला येत नाही, तो कॉन्फिडन्स म्हणा, सगळ्या गोष्टी आता अचीव करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म भेटेल। आणि कुठल्या गोष्टी करायच्या होत नाहीत, त्यामुळे त्या करायच्याच आपल्याला, का आपण त्या आता प्लॅटफॉर्ममध्ये आहोत। आपला दुसरा चॅनल म्हणाल तर जवळजवळ मॉनिटाईजच्या जवळ आलेला आहे। सो आपला काय लोक आपल्याला ओळखतात, पण आपले फॅन पण आहेत थोडेफार। आज आपल्यासोबत मम्मी मला वाटतं 1 ते 1.5 वर्षांनी मुंबईला आले, नाही मी 1 ते 1.5 वर्षांनी आमचं काम पण आहे मुंबईला, त्यासाठी पण आहे। आणि आम्ही आमच्यासोबत तिला उल्हासनगरला घेऊन आलो आहे, त्यानंतर दादरला जाऊन थोडंसं काम पण आहे, ते पण करायचं आहे। बघूयात त्यांना असं काय मुंबईला येऊन कसं वाटलंय, बोला तुम्ही काय सांगाल? मी काय नेहमीच येते, तुम्ही काय सांगाल? मी काय नाही, काय सांगाल? तुला काय वाटलं सांग, तुला कसं वाटतंय मुंबईला येऊन? तुम्ही म्हटलेच ना मुंबईला आपलं कायमचं राहायचं म्हणून, आपण रूम घेऊ मुंबईला म्हणून। हे सांगू, हां हे सांगू, हे बोलू? हां चला। तर मंडळी, हे आहे होलसेलचं दुकान, तुम्हाला मी दाखवतो, त्या तिकडे कॅमेरा हे बघा। अशामध्ये आपल्याकडं असे होलसेलचं यांचं दुकान असतं, डीलर्स असतात ते, कंपनी डीलर्स। हे बघा, इथून आपण माल घेतो आणि डायरेक्ट ट्रान्सपोर्ट टाकतो। मला अवतार बघा काय आहे, तो ऑर्डरसाठी खूप गडबड आहे आणि इथे कस्टमर पण खूप आहे त्यांचे। सो आपण चिपळूणमधून आलो, इथे तर त्यांचे लोकलचे खूप आहे, त्यांना ट्रान्सपोर्ट करा, ट्रान्सपोर्टसाठी माल द्यावा लागतो, लगेच काय ट्रान्सपोर्ट होत नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात। बघा हा पाठी माल बघाल, आता आपलं जवळजवळ 10 ते 12 तास ह्या दुकानात तो माल असेल, बाकी असेल तो वेगळा। सो यांना पटकन ऑर्डर देऊया आणि आपण इथून दुसऱ्या दुकानात जाऊया, चला।
मोबाईल काढून घे आई मम्मीचा तर मंडळी दादरला आल्यानंतर समजलं आज काय 5 ते 10 हजार रुपये खर्च होणार धावले. तर शॉपिंगसाठी बरीचशी अशी लिस्ट काढली या लोकांनी. बघूया आता आपण शॉपिंग कशी होती ती. आणि आपण मला वाटतं 2 ते 3 तास नक्कीच जातील आपले दादरला. पब्लिकमध्ये पहिल्यांदा ब्लॉक करतो कारण कॉन्फिडन्स वाढावा म्हणून काहीतरी नवीन सुरू करायचं आहे यासाठी. सो बघूया आज काय काय करतो. पॅन्ट घ्यायचा आहे, शर्ट घ्यायचा आहे. ए बा कशी रे, कैसा आहे 250 ताई चल 250 रुपये. ए काय काय घ्यायचं आहे आपल्याला, काय काय घ्यायचं आहे. कैसा भाऊ, कैसा आहे 200 रुपये. हाँ 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 काय सकाळपासून बिना आंघोळीचे फिरते. मला केस बघा कसे झाले ते. हो 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 हो. एक कुठे जायचं बोललीस. सांग देखो क्या ब्लॉग कर रहा हूँ, बात कुछ नहीं. ब्लॉग है मेरा. फोटो खींच रहे हो ना. अरे तेरा नहीं रे, सब कुछ है रे, देखना ब्लॉग है उसमें. हाँ तो भाई ये चाहिए तो बोलो, नहीं मैं दूसरा दिखा दूंगा. हाँ दूसरा दिखाओ. बस बोलते रही ना बस. ही दूसरा दिखाओ, अच्छा से दिखाओ पैटर्न वाला. ये चले क्या ताई, ये बघ. हाँ ये जुना कैसा दिख रहा है. पहिली शॉपिंग करून झाले. पॅन्ट घेऊन झाल्या 2 पॅन्ट 100ला 2 पॅन्ट. आपण काय मॉलचे कपडे घेत नाही, इथेच घेतो कपडे. जीन्ससाठी 2 पॅन्ट 100च्या. आता बघूया पुढे काय होतं ते. ए चल ये ताई मार्केट. हा हो जाताना घेऊया. मुंबईला यायचं म्हणजे मित्रांनो अख्खा दिवस पाहिजे तुम्हाला त्यासाठी. तर तुम्ही मार्केट फिराल. नुसतं येऊन धावते ह्याच्यात जाऊन काही फायदा नाही. तर मंडळी आता शॉपिंग करून झाले. आता आपण थोडंसं सकाळपासून काय सकाळी उठून आम्ही नाश्ताच फक्त केलेला आहे, काय खाल्लेलं काहीच नाही आहे. थोडंसं जेवूया. जेवून म्हणजे परत थोडीशी शॉपिंग करायची. नंतर आपण गप्प स्टेशनला जाऊन ट्रेन पकडून चिपळूणमध्ये जायचं. मुंबईला यायचं म्हणजे धावपळ खूप, गर्दी पण, कंटाळा. बघूया चला. ए ताई मम्मी कुठे गेली. हा सो माझा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण आपण ज्याला पब्लिकमध्ये एवढ्या पब्लिकमध्ये आपण ब्लॉग करतोय. आपण इथे काहीतरी खाऊन घेणार आहोत. इथे मस्त इकडं ना इकडं. मंडळी आमची ट्रेन चुकली. आम्ही ठाण्यात जाऊन परत रिटर्न दादरमध्ये आलो शॉपिंगला. कारण यांची काय शॉपिंग करायची हाऊस काय अजून पूर्ण होत नाही. सो आम्ही परत आलो रिटर्न. आता मला माहित नाही, मला पब्लिक बघतोय. माझा फोकस फक्त कॅमेऱ्यात आहे बघा. मंडळी ह्या दोघींमुळे आपली ट्रेन चुकली आहे. अच्छा मग असा विषय बघा. पब्लिक कॅमेऱ्यात मला बघतोय पण मी एकदम फोकस कॅमेऱ्यात करून ठेवलाय. आपला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. आता रात्रीचे मला वाटतं रात्री 6 वाजलेत. आज आम्हाला जवळजवळ 5 तास दादरमध्येच काढायचे. ट्रेन आमची चुकली. आता दुसरी आम्हाला ट्रेन नाही आहे. सो बघूया तेवढा वेळ. कारण आपण काय डेली इथे दादरला येत नाही. महिन्यात 2 महिन्यात एकदा माल टाकायला येतो. त्यामुळे एवढा त्रास घ्यायलाच पाहिजे. एवढ्या पब्लिकमध्ये ब्लॉक करतो मित्रांनी बघा. चाय पिऊन घेऊया. चाय कुठे पाहिजे. हां बघा
पब्लिक रिॲक्शन बघा मित्रांनो, पब्लिक रिॲक्शन बघा. हा बीएमसीची गाडी आली, सर्व बाजार उठवला नाही बघा. तुम्हाला दाखवतो. हा बघा इथे पूर्ण बाजार होता, बीएमसीची गाडी आली त्यामुळे सर्व इथले बाजार आता उठलाय. ही मी आता दुसरी क्लिप घेतली, पब्लिक रिॲक्शन बघूया. आता मी ब्लॉग घेतो ना, मला बघूया पाठी मला कोण कोण बघतंय. सो एवढ्या पुऱ्या पब्लिक मध्ये संध्याकाळची गर्दी वाढली, आता बघूया आपण. बघूया ए गीत बोल. बघूया एवढी गर्दी नाही रे, मगाशी तर गर्दी भरपूर होती. बघूया बघतोय कोणतरी बघतोय. सो एक्सपेरिमेंट ब्लॉग करतोय, बघूया पब्लिक रिॲक्शन काय होत आहेत आणि आपल्याला आज किती कॉन्फिडन्स देतो. आता आपण गल्ली चेंज केली आहे, आपण आलो खाऊ गल्लीमध्ये. बघूया पब्लिक रिॲक्शन बघूया. एक मिनिट, आता आपण आलो मेन रोडला बाहेर. आता परत बघूया पब्लिक रिॲक्शन काय ते. म्हणून उडेली म्हणून उडाय चले. हा